श्रीदेवी महात्म्य कथा अध्याय 8 रक्तबीज वध. जिच्या शरीराचा रंग लाल आहे, जिच्या नेत्रात करुणा आहे, जिने आपल्या हातात पाश, अंकुश व धनुष्यबाण धारण केले आहे आणि मादी सिद्धीच्या किरणांनी व्यापलेल्या भवानी मातेचे मी ध्यान करीतो. श्री गणेशाय नमः. श्री महासरस्वते नमः. मेधा ऋषी सुरतराजाला म्हणाले, हे राजा, मार्कंडेयाने शिष्याला व सुतानी शौनकादिकांना सांगितलेली देवीची चरित्रकथा मी तुला सांगतो, ती एकाग्र चित्तेने श्रवण कर. देवीने चंडमुंडाचा वध केला असता उरले सुरले दैत्य शुंभाकडे धावत आले व रडत रडत म्हणाले, महाराज, आमचे रक्षण करा. कालिका देवीने सर्व दैत्यांना खाऊन टाकले. चंडमुंडाचा वध झाला. देवांना अतिशय आनंद झाला आहे. आता ती क्रुद्ध झालेली देवी सगळ्यांचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. त्या देवीचा सिंह ही दैत्यांना ठार मारित आहे. दैत्यांनी सांगितलेली ही भयंकर बातमी ऐकताच शुंभ दैत्यराज भयंकर संतापले. शुंभ महाप्रतापी होते. काळ सुद्धा त्यांच्या पुढे चळाचळा कापत असे. मग शुंभाने आपल्या संपूर्ण दैत्यसेनेला युद्धासाठी सज्ज होण्यास सांगितले. तो म्हणाला, आजच्या आज उदयाद्धू नावाच्या 86 दैत्यसेनापतींनी आपले सैन्य घेऊन युद्धास निघावे. कुंभ नावाचे 84 सेनानायक यांनीही आपल्या दलभरासह युद्धास निघावे व चंडिकेशी युद्ध करावे. त्याचप्रमाणे 50 कोटी वीर्यकुळातील व 100 धूम्रकुळातील दैत्यसेनापती यांनी आपल्या सेनेसह युद्धास निघावे. कालक दोरद्य मौर्य आणि कालकेय यांनीही ताबडतोब युद्धास निघावे. शुंभाने रक्तबीज नावाच्या महादैत्यालाही प्रचंड सेना घेऊन रणभूमीवर पाठवले. त्यावेळी रक्तबीज शुंभाला म्हणाला, महाराज, तुम्ही कसलीही चिंता करू नका. मी त्या कालीचा वध करून अंबिकेला धरून आणतो. शुंभाने अशा आज्ञा करताच दैत्याची प्रचंड सैन्य युद्धासाठी निघाली. कृतांतालाही ज्याची भीती वाटत असे तो दैत्यराज शुंभही युद्धाला निघाला. शुंभ अगणित सेना घेऊन युद्धासाठी आला हे पाहता चंडिकेने आपला धनुष्याचा प्रचंड चमत्कार केला. तो आवाज पृथ्वी आणि आकाशात घुमू लागला. देवीच्या सिंहाने प्रचंड गर्जना सुरू केली. जगदंबिकेने घंटानाद केला. धनुष्याचा टणत्कार, सिंहाची गर्जना व घंटेचा आवाज यांनी सर्व दिशा दणाणून गेल्या. त्यावेळी कालीने आपले विक्राळ भयानक मुख अधिक विशाल केले व दैत्यांना युद्धाचे आव्हान दिले. त्या आवाजाने 14 भुवने भयभीत झाली. दिग्गज, शेष, नाग, काळ, समुद्र घाबरून आपल्या मर्यादा सोडू लागले. दैत्यही गर्जना करू लागले. त्यांनी चंडिका देवी, सिंह व काली देवी यांना सर्व बाजूनी घेरले. हे राजा, यानंतर काय झाले ते ऐक. दैत्याने देवीवर बाणाचा वर्षाव सुरू केला असता दैत्याचा नाश व्हावा व देवीला विजय मिळावा यासाठी ब्रह्मा, शिव, कार्तिकीय, विष्णू व इंद्रादी देवांच्या अत्यंत पराक्रमी व बलशाली शक्ती त्यांच्या शरीरातून बाहेर पडल्या व त्यांचीच रूपे धारण करून चंडिका देवीकडे आल्या. ब्राह्मणी शक्ती हातात स्फटिकमाला व कमंडलू घेऊन हंसावरून आली. एका हातात त्रिशूळ घेतलेली माहेश्वरी शक्ती नंदीवर आरूढ झाली होती. 6 मुखे असलेली कुमार कार्तिकेय शक्ती हाती शक्ती घेऊन मोरावरून आली. शंख, चक्र, गदा, धनुष्य व खडक धारण केलेली वैष्णवी शक्ती गरुडावर आरूढ झाली होती. यज्ञवराहाचे रूप धारण केलेली वाराही शक्ती शत्रूच्या नाशासाठी आली. नरसिंही शक्ती आपल्या जटांनी नक्षत्रांना झोडपीत निघाली. तिच्या तेजाने विजाही करपू लागल्या. दैत्य सैन्य जळू लागले. 10 दिशांना पडू लागले. हाती वज्र घेतलेली इंद्रशक्ती ऐरावतावर आरूढ होऊन निघाली. त्याचप्रमाणे महिषावर आरूढ होऊन हाती दंड घेतलेली यमाची याम्यशक्ती, वरुणाची वारुणी, कुबेराची कौबेरशक्ती व शक्तीही आल्या. अशा प्रकारे विविध रूपे धारण करून आलेल्या त्या शक्तींना पाहून देवीला अतिशय आनंद झाला. याच वेळी भगवान शंकर तिथे आले व चंडिकेला म्हणाले, देवी, आता लवकरात लवकर दैत्यांचा वध कर व देवकार्य सिद्धीला ने. सर्व देवांच्या शक्तीही तिथे आल्या आहेत. आता शुंभ निशुंभासह सर्व दैत्यांचा वध करून देवांना निर्भय कर. शंकराने असे सांगताच चंडिकेच्या शरीरातून एक अद्भुत शक्ती बाहेर पडली. ती प्रचंड गर्जना करू लागली. अत्यंत भयंकर अशी ती शक्ती शंकराला म्हणाली, हे देवाधिदेव, तू दैत्यराजाकडे जा व आमचे दूतत्व कर. त्या उन्मत्त शुंभ निशुंभांना सांग की तुम्ही स्वर्ग सोडून पाताळात जा.
देवांचा स्वर्ग देवांना मिळू दे. जर तुम्ही बळाने उन्मत्त झाला असाल तर युद्धासाठी तयार व्हा. तुम्हाला जिवंत राहण्याची इच्छा असेल तर पाताळात जाल, नाही तर तुम्हाला सर्वांचा मृत्यू निश्चित आहे. देवीने शिवाला दूत म्हणून पाठवले म्हणून ती शिवदूती नावाने प्रसिद्ध झाली. शंकरांनी दैत्यराजाकडे जाऊन त्याला देवीचा निरोप सांगितला. देवीचा निरोप ऐकताच दैत्य सैन्य खवळले. ते चिलखते घालून व हातात शस्त्रास्त्रे घेऊन रणांगणात आले. त्यांनी शूल, परशु, चक्र, गदा, शक्ती, बाण यांचा देवीवर वर्षाव सुरू केला. ते गुप्त प्रकट होऊन अनेक रूपे धारण करून युद्ध करू लागले. मग कालिका देवी शूल व गदा घेऊन दैत्याचा संहार करीत रणांगणावर धावू लागली. ब्राह्मणी शक्तीने कमंडलूतील पाणी शिंपडून अनेक दैत्यांना ठार मारले. रुद्रशक्तीने त्रिशूळाने दैत्यसंहार सुरू केला. वैष्णवी शक्तीने आपल्या चक्राने असंख्य दैत्याची मुंडके तोडली. कौमारी शक्तीने शक्ती फेकून, इंद्रशक्तीने वज्रप्रहार करून दैत्यसेनेचा संहार सुरू केला. सगळीकडे रक्ताचे पाट वाहू लागले. वराही शक्तीने आपल्या दाढांनी, नरसिंह शक्तीने आपल्या नखप्रहाराने असंख्य दैत्यांना यमलोकात पाठवले. नरसिंह शक्तीच्या गर्जनेने अनेक दैत्यांनी प्राण सोडले. शिवदूती खदाखदा हसू लागली. त्या आवाजाने भयभीत झालेले दैत्य जमिनीवर कोसळले. शिवदूतीने त्या सर्वांना खाऊन टाकले. क्रुद्ध झालेल्या शक्ती नाना उपायांनी दैत्यांचा संहार करू लागल्या. त्यामुळे दैत्यसेनेची पळापळ सुरू झाली. दैत्यसेनेची पळापळ सुरू झाल्याचे पाहून रक्तबीज नावाचा महादैत्य भयंकर खवळला. या रक्तबीजाला पूर्वी शंकरांनी वर दिला होता की तुझ्या प्रत्येक रक्तबिंदूतून दैत्य निर्माण होतील, तसेच त्यांच्या रक्तबिंदूपासून पुन्हा अनेक दैत्य उत्पन्न होतील. या वरामुळे रक्तबीज अत्यंत उन्मत्त झाला होता. असा तो रक्तबीज महादैत्य अत्यंत क्रुद्ध झाला. तो देवतावर अनेक आयुधांनी प्रहार करू लागला. पण चंडिकेने तीक्ष्ण बाणाने त्यांची आयुधे तोडून टाकली. त्यांच्या देहातून रक्त वाहू लागले. त्या रक्तातून असंख्य दैत्य निर्माण झाले. ते शस्त्रे घेऊन युद्ध करू लागले. इंद्रशक्तीने वज्रप्रहार करून त्या दैत्यांना ठार मारले. पण त्या दैत्याच्या रक्ताच्या थेंबाथेंबातून असंख्य अगणित दैत्य निर्माण झाले. ते असंख्य रक्तबीज पाहून भयभीत झालेले देव आपापसात म्हणाले, हे हजारो रक्तबीज उत्पन्न होत आहेत, पण येथे ही काली, ही चंडी, इतर देवता एकट्याच आहेत. त्या रक्तबीजेच्या मदतीसाठी जर शुंभ निशुंभ आले तर आपला निभाव लागणे कठीण आहे. सगळे देव मोठ्या चिंतेत पडलेले पाहून चंडिका कालीला म्हणाली, तू तुझे मुख आणखी विशाल कर. माझ्या शस्त्रप्रहाराने बाहेर पडलेले रक्त तू पिऊन टाक. त्याच्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडणार नाही असे कर, म्हणजे हे दैत्य निर्माण होणार नाहीत. असे सांगून देवी रक्तबीजावर प्रहार करू लागली. त्याच्या जखमातून निघणारे रक्त काली घटाघटा पिऊ लागली. देवी खडग व मुसूळ यांचे प्रहार करून कृत्रिम रक्तबीजांचा संहार करू लागली. वध झालेल्या दैत्यांना काली खाऊ लागली. त्यामुळे नवीन दैत्य निर्माण होण्याचे बंद झाले. आता तो श्रेष्ठ रक्तबीजच तेवढा शिल्लक राहिला. मग देवीने रक्तबीजावर शस्त्रप्रहार केले. त्याच्या शरीरातून निघालेले रक्त कालीने पिऊन टाकले. कालीच्या मुखात पडलेल्या रक्तबीजाच्या रक्तापासून दैत्य निर्माण झाले, पण देवीने त्या सर्वांना चावून चावून खाल्ले. शेवटी देवीने रक्तबीजाला ठार मारले. रक्तबीजाचा वध होताच आनंदित झालेल्या देवांनी देवीचा जय जयकार केला. आकाशातून पुष्पवृष्टी सुरू झाली. अशा रीतीने रक्तबीजाचा वध झाला. आता पुढील अध्यायात निशुंभाचा वध होईल. या अध्यायाचे श्रवण पठण केले असता सर्व संकटे नाहीसे होतात. जेथे या अध्यायाचे पठण चालू असते तेथे देवी भक्ताजवळ बसून श्रवण करते. त्या चंडिका देवीला नमस्कार असो. श्री मार्कंडेय पुराणाच्या सवर्णकीय मन्वंतरातील देवी महात्म्यातील रक्तबीज वध नावाचा 8वा अध्याय समाप्त. श्री जगदंबा अर्पणामस्तु. शुभम भवतु.